भरवा कचौरी खा रहे हैं हम ग्वालियर के, यहाँ पर ब्रिजवासी के सामने है और इसका टेस्ट बहुत आधुनिक है और हम इसको बहुत बढ़िया है और ये लगता है कि जैसे बनारस के बाद यहीं अच्छा कचौरी मिलता है। बनारस के बाद सुगंधिं पुष्टिवर्धन उर्वारुकमय वर्धन नित्योमोक्षितामृता। मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील सिहोनिया गावाच्या पावन भूमीवर ककणमठ मंदिराचे प्राचीन अवशेष आजही इतिहासाच्या गाभ्यात आपली छाप उमटवतात। ईसा 11व्या शतकात कच्छप घाट वंशातील कीर्तिराज ह्या पराक्रमी राजाने आपल्या धर्मपत्नी काकणवती यांच्या शिवभक्तीच्या प्रेरणेने भगवान शंकराला अर्पण म्हणून याचे निर्माण केले। राणी काकणवतीच्या निष्ठावान श्रद्धा आणि गाढ भक्तीचे हे मूर्त उदाहरण आजही काळाच्या ओघात स्थिरपणे उभे आहे। हे मंदिर केवळ ऐतिहासिक नव्हे तर वास्तुकलेच्या दुरुस्त परंपरेचे भव्य द्योतक आहे। मंदिराचे बांधकाम दगडांच्या तुकड्यांनी अत्यंत कौशल्याने आणि कोणत्याही बंधनकारक सामग्रीशिवाय केलेले आहे। मंदिराचा गर्भगृह, शिखर आणि प्रांगणातील स्तंभ अभ्यासकांना आजही चमत्कृत करतात। हजारो वर्षांच्या वादळ वाऱ्यातही हे मंदिर अभंग राहिले आहे। त्याचे गूढ आणि प्राचीन वास्तुशिल्प जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरते। स्थानिक लोकांच्या आख्यानानुसार हे मंदिर एका रात्रीत भूत पिशाच्यांनी बांधले। सूर्योदयाच्या क्षणी निर्गमित झाल्याने मंदिराचा वरचा भाग अधुरा राहिला असे म्हणतात। ही कथा मंदिराच्या रहस्यात भर घालते। कित्येकांना असेही वाटते की राणीच्या आदेशावरून अर्धवट बांधकाम मानवी श्रमामुळे पूर्ण झाले। अशा गूढ कथांनी मंदिरावर अलौकिकतेचे रंग चढले आहेत। भगवान शिव समर्पित हे मंदिर विलक्षण भक्तिभावाचे केंद्र आहे। परिसरातील कोरीव शिल्प, शिखरे, अप्सरा गंधर्वांच्या मूर्ती या अद्वितीय भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत। ग्वाल्हेरपासून अवघ्या 40 किलोमीटरवर मोरेना जिल्ह्यातील पडोली जवळ वसलेल्या मितावली गावात 64 योगिनींचे हे अद्वितीय मंदिर उभे आहे। ईसा 1323 मधील शिलालेखानुसार कच्छप घट वंशातील राजा देवपाल ईसा 1055 ते 1075 याने याची निर्मिती केली। प्राचीन काळी हे मंदिर सूर्याच्या संक्रमणावर आधारित ज्योतिष आणि गणिताचे शिक्षण देण्याचे केंद्र म्हणून विख्यात होते अशी परंपरा सांगितली जाते। 64 योगिनी मंदिराला एक तरसो महादेव मंदिर असेही संबोधले जाते। 100 फूट उंचीच्या एका स्वतंत्र टेकडीवर वसलेले हे वर्तुळाकार मंदिर त्याच्या पायथ्याशी पसरलेल्या हिरव्यागार शेतांवरून विलक्षण देखणे दृश्य साकारते। मंदिराभोवती असलेल्या लहान खोल्यांमध्ये
असंख्य शिवलिंगांची प्रतिष्ठापना झालेली असल्यामुळेच याला हे नाव प्राप्त झाले. भारतातील मोजक्या वर्तुळाकार मंदिरांपैकी हे एक असून 64 योगिनींना अर्पण केलेले हे मंदिर आपल्या वास्तुरचनात्मक वैशिष्ट्यांसाठी विशेष ओळखले जाते. मंदिराचे बाह्य रूप गोलाकार असून त्याची त्रिज्या सुमारे 170 फूट आहे. आतील परिघावर 64 लहान खोल्या रचलेल्या आहेत, तर मध्यभागी मुख्य गर्भगृह उभे आहे. मध्यवर्ती मंदिराच्या छतावर स्लॅबचे आच्छादन असून पावसाचे पाणी भूगर्भातील विशाल साठवणुकीत वाहून नेण्यासाठी त्यात छिद्रे करण्यात आलेली आहेत. गढी पडावली हे ग्वाल्हेर जवळील मोरेना जिल्ह्यात वसलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे आपल्या कलात्मक वैभव आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. मध्ययुगीन स्थापत्यकलेचा हा अद्भुत चमत्कार बाहेरून एखाद्या किल्ल्याचा भास निर्माण करतो, परंतु प्रत्यक्षात तो एक मंदिर आहे, ज्याच्या गर्भात नेत्रदीपक कोरीव शिल्पकलेचा खजिना दडलेला आहे. हे मंदिर मूळतः शिवाला अर्पण करण्यात आले होते. 18व्या शतकात धौलपूरच्या शासकांनी पडलेल्या मंदिरातील दगडांचा वापर करून याचे किल्ल्यात रूपांतर केले. आज मुख्य मंदिराचा मागमूस नाहीसा झाला असला तरी प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला एक लहान मंडप त्या वैभवशाली काळाची आठवण करून देतो. मंडपाच्या भिंतींपासून छतापर्यंत संपूर्ण रचना गुंतागुंतीच्या आणि अप्रतिम कोरीव कामाने सजलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या मूर्ती येथे प्रमुख विषय म्हणून अंकित झाल्या आहेत. या कोरीव कामात अनेक कथा दडलेल्या आहेत, जणू त्या शांतपणे उलगडण्याची वाट पाहत आहेत. प्रवेशद्वारावर सिंह आणि सिंहिणी यांची शिल्पे कोरलेली आहेत, जी या मंदिराचे रक्षण करीत असल्याची जाणीव करून देतात. बटेश्वर अथवा बटेसर म्हणून ओळखला जाणारा हा मंदिर समूह मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात स्थित आहे. सुमारे 200 वाळूच्या दगडातील प्राचीन मंदिरे आणि अवशेषांचा हा समूह उत्तर भारतातील स्थापत्य कलेचे एक विलक्षण द्योतक मानला जातो. ग्वाल्हेरच्या उत्तरेस अंदाजे 35 किलोमीटर आणि मोरेना शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वसलेला हा परिसर आपल्या ऐतिहासिक आणि कलात्मक वैभवामुळे विशेष महत्त्वाचा ठरतो.
इतिहासकारांच्या मते ग्वाल्हेर किल्ल्याचा सर्वात जुना पाया इसवी सनाच्या 6व्या शतकात राजपूत योद्धा सूरज सेनने घातला असावा. ग्वाल्हेरची एक रंजक कहाणी सांगते की ग्वाल्हेर नावाचा एक संत किल्ल्यावर भटकंती करत आला आणि राजाला भेटला. राजा तेव्हा त्वचेच्या आजाराने ग्रस्त होता. जेव्हा ग्वाल्हेरने त्याला पवित्र तलावात, आता सूरजकुंड म्हणून ओळखले जाते, डुबकी मारण्याचा सल्ला दिला, तेव्हा राजा लगेच बरा झाला आणि कृतज्ञता म्हणून सूरज सेनने त्या ऋषीच्या नावावरून शहराचे नाव ग्वाल्हेर ठेवले. विविध शासकांनी हल्ला केल्यानंतर आणि त्यांच्यावर राज्य केल्यानंतर तोमरांनी 1398 मध्ये किल्ला ताब्यात घेतला. तोमरांपैकी सर्वात प्रसिद्ध मानसिंग होते. त्यांनीच किल्ल्याच्या संकुलात अनेक स्मारके बांधली. त्यांच्या कारकिर्दीत सुंदर निळ्या रंगाचा मान मंदिर पॅलेस देखील बांधण्यात आला. तोमरांनंतर मुघलांनी ग्वाल्हेरवर राज्य केले. मुघलांच्या अधोगतीनंतर मराठ्यांनी, विशेषतः शिंदिया लोकांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ग्वाल्हेरवर राज्य केले. या महान किल्ल्यावरील शेवटचा हल्ला 1857च्या युद्धात महान स्वातंत्र्यसैनिक, झाशीची शूरराणी आणि तात्या टोपे यांनी केला होता. आज किल्ल्याचा अस्तित्वात असलेला इतिहास त्याच्या राजवाड्यांमध्ये, मंदिरांमध्ये, प्रवेशद्वारांमध्ये आणि त्याच्या भिंतींमध्ये जिवंत आहे. जर तुम्हाला महान लढाया, शूर राजवंश आणि महाकाव्य कथा पुन्हा अनुभवायच्या असतील तर तुम्ही अविश्वसनीय भारताच्या मध्यभागी असलेल्या उत्कृष्ट कलाकृती ग्वाल्हेर किल्ल्याला भेट देण्याची योजना आखलीच पाहिजे.